नवनाथ भक्तिसार अध्याय 2 धनप्राप्ती व सर्वत्र विजय प्राप्ती होईल। शंकर व दत्तात्रय वनात निघाले व वनशोभा पाहत पाहत ते भागीरथीच्या तीराने जात होते। तो त्यांची नजर मच्छिंद्रनाथांकडे गेली। त्याची स्थिती पाहून या कलीमध्ये दृढ निश्चयाने कडकडीत तप करण्याचा त्याच्या वृत्ताबद्दल त्यांना विस्मय वाटला। मग आपण तेथे एक ठिकाणी उभे राहून शंकराने दत्तात्रेयाला मच्छिंद्रनाथांकडे विचारपूस करण्यासाठी पाठविले। मग दत्तात्रेय मच्छिंद्रनाथांजवळ जाऊन उभा राहिला व कोणत्या इच्छितो आपण येथे तप करीत आहात वगैरे खुलासा विचारू लागला। तेव्हा मच्छिंद्रनाथांनी डोळे उघडून दत्तात्रेयाकडे पाहिले, मग मान हलवून नमन करून म्हटले, महाराज, आज मला येथे 12 वर्षे झाली, पण आज पावेतो मी या अरण्यात कोणीच मनुष्य पाहिला नसला। आपण आज एकाएकी मला विचारित आहात, त्या अर्थी आपण कोण आहात हे प्रथम मला कळवावे व ज्या अर्थी आपले दर्शन झाले आहे त्या अर्थी आपण आता माझी मनोकामना पूर्ण करून जावे। ते ऐकून दत्तात्रेय सांगू लागला, मी अत्रि ऋषीचा पुत्र आहे, मला दत्तात्रेय असे म्हणतात। आता तुझी इच्छा काय आहे ती मला सांग। हे ऐकून आज आपली तपश्चर्या फळास येऊन केलेल्या कर्माचे सार्थक झाले असे मानून व सर्व नेमधर्म सोडून मच्छिंद्रानं दत्ताच्या पायांवर मस्तक ठेविले। त्यास प्रेमाचा पाझर सुटल्याने नेत्रांतून एकसारखे पाणी वाहू लागले। तेणे करून दत्ताचे पाय धुतले गेले। नंतर तो दत्तात्रेयाला म्हणाला, महाराज, आपण साक्षात भगवान आहात। शंकर, विष्णू व ब्रह्मदेव या तिघांचे स्वरूप एकवटून आपण अवतरला आहात। असे असता माझा विसर तुम्हास पडला तरी कसा? आता माझे सर्व अपराध पोटात घालून माझा अंगीकार करावा, असे बोलून पुन्हा पाया पडू लागला। मग दत्तात्रेयाने त्यास सांगितले की तू चिंता करू नको, तुझ्या मनोकामना पूर्ण होतील। असे बोलून आपला वरदहस्त त्याच्या मस्तकावर ठेविला आणि कानात मंत्राचा उपदेश केला। तेणे करून मच्छिंद्रनाथाचे अज्ञान तात्काळ निघून गेले व तत्क्षणीच सर्व चराचर ब्रह्ममय दिसू लागले। मग शंकर व विष्णू कोठे आहेत ते मला सांग, असे दत्तात्रेयाने त्यास विचारल्यावर त्याने उत्तर दिले, ईश्वर वाचून मला दुसरे काहीच दिसत नाही। सर्व ठिकाणी ईश्वराची व्याप्ती आहे। हे त्याचे भाषण ऐकून व एक भावना झालेली पाहून दत्तात्रेय त्याचा हात धरून त्यास घेऊन जाऊ लागला। मग हा पूर्वीचा कवी नारायण असे जाणून शंकराने मच्छिंद्रनाथास पोटाशी धरले आणि त्याचकडून सकल सिद्धींचा अभ्यास करविण्याची दत्तात्रेयास सूचना केली। मग दत्तात्रेयाने त्यास सर्व विद्यांचा मंत्रोपदेश केला आणि कानफाड्यांचा नाथ संप्रदाय निर्माण करून दत्तात्रेय व शंकर निघून गेले। मग मच्छिंद्रनाथही तीर्थयात्रा करावयास निघाला। मच्छिंद्रनाथ तीर्थयात्रा करीत करीत सप्तशृंगीस गेला। तिथे त्याने भक्तिपूर्वक अंबेचे दर्शन घेतले व स्तुती केली। त्या समयी साबरी विद्या आपणास पूर्ण अवगत होऊन त्यावर कविता करावी अशी त्याच्या मनात येऊन गेले। या कवित्वाच्या योगाने लोकांना पुष्कळ फायदा होईल अशी त्याची कल्पना होती, परंतु दैवत अनुकूल झाल्या वाचून कार्यसिद्धी व्हायची नाही अशीही त्याच्या मनात शंका आली। मग त्याने अंबे सन्निध 7 दिवसापर्यंत अनुष्ठान केले। तेव्हा अंबा माता प्रसन्न पावली व कोणता हेतू मनात धरून तू हे अनुष्ठान करीत आहेस ते मला सांग म्हणून म्हणाली। त्याने सांगितले की मातोश्री, साबरी विद्येवर कवित्व करावयाचे माझ्या मनात आले आहे, तरी माझा हेतू पूर्ण होण्यासाठी मला उपाय सांगावा। मच्छिंद्रनाथाचा असा मनोदय जाणून तुझे मनोरथ पूर्ण होतील असा देवीने त्याचा आशीर्वाद दिला। मग त्याच्या हातात हात घालून ती त्यास मार्तंड पर्वतावर घेऊन गेली। तेथे एक मोठा वृक्ष होता। तेथे मंत्रोक्त हवन केल्यावर वृक्ष सुवर्णासारखा दैदिप्यमान असा त्यास दिसू लागला। तसेच झाडांच्या फांद्यावर नाना दैवते बसली आहेत असेही त्याला दिसू लागले। असा चमत्कार अंबिकेने त्यास दाखविला। ती सर्व दैवते मच्छिंद्रनाथाकडे पाहत होती, पण बोलत चालत नव्हती। नंतर अंबेने त्यास सांगितले की तू आता येथून ब्रह्मगिरीच्या जवळच अंजन पर्वत आहे, त्यावर महाकालींचे स्थान आहे। तेथे जाऊन भगवतीला नमस्कार कर। तेथून दक्षिणेला नदीवर जा। तेथे उदकाने भरलेले श्वेतकुंडे दिसतील। त्यातील शुक्लवेल तोडून एक कुंडात टाक। ती कुंडे 100 आहेत, पण ज्या ज्या कुंडात तो वेल सजीव दिसेल त्यात स्नान करून उदक प्राशन कर। त्या योगाने तुला मूर्छा येऊन लागल्यास 12 आदित्य स्मरून जप करावा, म्हणजे
पुढचा मार्ग दिसेल. नंतर काचेच्या कुपीत तेथील उदक घेऊन 12 आदित्यांचे नामस्मरण करीत वृक्षास घालावे, म्हणजे सर्व दैवते प्रसन्न होऊन वरदान देतील. हा कार्यभाग एका खेपेस न झाला तर 6 महिनेपर्यंत अशा खेपा घालून करावा. दर खेपेस एक दैवत प्रसन्न होईल, असे सांगून दैवी आपल्या स्थानी गेली. पुढे मच्छिंद्रनाथ अंजन पर्वतावर गेला. तेथे त्याने महाकालीचे दर्शन घेतले. शुक्ल वेल घेऊन कुंडे पाहावयास लागला. इतक्यात देवांनी सांगितल्याप्रमाणे 100 कुंडे त्याच्या पाहण्यात आली. त्यात त्याने शुक्लवेल टाकिला. पुन्हा परत येऊन पाहू लागला. तो आदित्य नामक कुंडा टाकलेल्या वेलास त्याने पाने आलेली दिसली. मग त्याने त्यात स्नान केले व उदक प्राशन करीतच त्यास मूर्छता आली. म्हणून त्याने देवीचे सांगल्याप्रमाणे 12 आदित्यांच्या नामस्मरणाचा जप चालविला. इतक्यात सूर्याने त्याच्या जवळ जाऊन कृपादृष्टीने पाहून त्यास सावध केले आणि मस्तकावर हात ठेवून तुझे सकल मनोरथ पूर्ण होतील म्हणून वर दिला. सूर्याने वरदान दिल्यानंतर मच्छिंद्रनाथ काचेची कुपी पाण्याने भरून घेऊन मार्तंड पर्वतावर गेला व त्या मोठ्या अश्वत्थ वृक्षाच्या पाया पडला. सूर्याचे स्मरण करून ते उदक घालताच तेथे सूर्य प्रसन्न झाला आणि काय हेतू आहे म्हणून विचारले. तेव्हा त्याने सांगितले की कविता करावी असे माझ्या मनात आहे, तर त्वासाहेभूत होऊन मंत्रविद्या सफळ करावी. मग सूर्य त्याचे हेतू पूर्ण होण्यासाठी त्यास सर्वस्वी सहाय्यभूत झाला. याप्रमाणे मच्छिंद्रनाथाने 7 महिने ये जा करून सारी दैवते प्रसन्न करून घेतली आणि साबरी विद्येचा एक स्वतंत्र ग्रंथ रचून तयार केला. मच्छिंद्रनाथ तीर्थयात्रा करीत फिरत असता बंगालात चंद्रगिरी गावात गेला. तेथे सुराज म्हणून एक ब्राह्मण होता. त्याच गावात सर्वोपदयाळ या नावाचा एक वसिष्ठ गोत्री गौड ब्राह्मण राहत असेल. तो मोठा कर्मठ होता. त्याच्या स्त्रीचे नाव सरस्वती. ती अति रूपवती असून सद्गुणी असे, पण पुत्रसंतती नसल्या कारणाने नेहमी दिलगीर असे. त्या घरी मच्छिंद्रनाथ भिक्षेकरिता गेला. त्याने अंगणात उभे राहून अलख हा शब्द केला आणि भिक्षा मागितली. तेव्हा सरस्वती बाहेर आली. तिने त्यास आसनावर बसविले आणि भिक्षा घातली. नंतर आपली सर्व हकीकत सांगून संतती नसल्यामुळे दिलगीर आहोत असे त्यास सुचविले आणि काही उपाय असेल तर सांगावा म्हणून विनंती करून ती त्याच्या पाया पडली. तेव्हा मच्छिंद्रनाथास तिची दया आली. मग त्याने सूर्यमंत्राने विभूती मंत्रून ते भस्म तिला दिले आणि सांगितले की हे भस्म रात्रीस निस्तेवेळी खाऊन नीच. हे नुसतेच भस्म आहे असे तू मनात आणू नको. हा साक्षात हरिनारायण जो नित्य उदयास येतो तो होय. तो तुझ्या उदरी येईल. त्या तुझ्या मुलास मी स्वतः येऊन उपदेश करील. जेणेकरून तो जगात कीर्तिमान होईल. सर्व जेथे त्याच्या आज्ञेने असे बोलून मच्छिंद्रनाथ जावयास निघाला. तुम्ही पुन्हा परत कधी याल म्हणून तिने त्यास विचारले. तेव्हा मी 12 वर्षांनी परत येऊन मुलास उपदेश करील असे सांगून मच्छिंद्रनाथ निघून गेला. सरस्वती बाईस भस्म मिळाल्याने अत्यंत हर्ष झाला होता. ती राख तिने आपल्या पदरास बांधून ठेवली. मग ती आनंदाने शेजारणीकडे बसावयास गेली. तेथे दुसऱ्याही 5-7 बायका आल्या होत्या व संसारासंबंधी त्यांच्या गोष्टी चालल्या होत्या. त्यावेळेस तिनेही आपल्या घरी घडलेला सर्व वृत्तांत त्यास सांगितला आणि त्या कानफाड्या बाबाने सांगितलेल्या मी भस्म शेणात खाल्ले असता मला पुत्र होईल असा काय म्हणून विचारले. तेव्हा एका जणीने तिला सांगितलं की त्यात काय आहे, असल्या धुळेने का पोरं होतात, अशी कशी त्याच्या नादी लागलीस कोण जाणे, आम्हाला हे चिन्ह नीट दिसत नाही. अशा तऱ्हेने त्या बायांनी तिच्या मनात किंतु भरविल्यामुळे ती हिरमुसली होऊन तोंड करून आपल्या घरी गेली व गोठ्याजवळ केरकचरा शेण वगैरे टाकण्यासाठी जी काच होती त्या उकिरड्यात तिने ते भस्म टाकून दिले. श्री गुरुदेव दत्त.